पोहोचल्यावर पहिल्याच दिवशी आमच्यासोबत असं काही होईल वाटलंच नव्हतं. तर रामकृष्णारी मंडळी, स्वागत आहे आनंदवाडीच्या डे 2 मध्ये. तर शेवटी आम्ही पोहोचलो पंढरपूर. स्टेशनवर उतरलो तर एवढी गर्दी होती की बाहेर पडायलाच अर्धा तास गेला. कसंबसं बाहेर आलो आणि चालतच मंदिराच्या दिशेने निघालो. लांबूनच मंदिराचा कळस दिसला आणि आधी कळसाचं दर्शन घेतलं. खरं सांगायचं तर तेव्हा असं वाटलं की इतक्या दिवसांची ओढ आज पूर्ण झाली. मग आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. सामान ठेवलं, थोडं सगळं आवरलं आणि लगेच चंद्रभागेकडे निघालो आंघोळीसाठी. गेलो तेव्हा गर्दी थोडी कमीच होती. मग आंघोळीनंतर आम्ही आधी पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर परत निघालो. परत आल्यावर कळलं की आमच्यातल्या एक काकू गायब होत्या. थोडी धावपळ झाली, सगळे त्यांचाच शोध घेत होतो आणि काही वेळाने त्या भेटल्याही. पालख्यांचं येणं सुरूच होतं. गर्दीही वाढत होती आणि वातावरण एकदम भक्तिमय होत होतं. आधी आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि नंतर मंदिराची प्रदक्षिणा केली. प्रवासामुळे सगळे थोडे दमले होते, म्हणून हा दिवस जरा शांत ठेवायचं ठरवलं. थोडा आराम केला आणि सायंकाळी चहा प्यायला बाहेर पडलो. जेवण केलं आणि खरं सांगायचं तर सायंकाळचं पंढरपूर दिवसभरापेक्षा अजूनच सुंदर वाटत होतं. तर असा काही गेला आमचा दुसरा दिवस. पण अजून सगळ्यात खास दिवस बाकी आहे. तर भेटूया डे 3 मध्ये.